बघा बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं होतं ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय राहते, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अगोदर रूट आहेत का नाही आपण चेक केले होते, अल्फा आणि बीटा व्हॅल्यू तर दिल्या. सेकंड नंबर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून आपण पाहिलो, जी तुम्हाला 5व्या नंबरची एक्सरसाइज असेल 10th मध्ये. दोन रूट जर दिले, अल्फाची व्हॅल्यू आणि बीटाची व्हॅल्यू, त्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवायचं, x² * सम ऑफ रूट * x * प्रॉडक्ट ऑफ रूट इज इक्वल टू 0. इथं व्हॅल्यू पुट करत होते, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून झालं. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन काढले, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर दिलं तर त्याचे रूट कोणते आहेत ते फाइंड आउट करणं, त्याला आपण म्हणतो सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला काय करायचं आहे, त्याचे रूट फाइंड आउट करायचे. त्याच्या मेथड होत्या वेगवेगळ्या, आठवते, फॅक्टरायझेशन मेथड होती जी यूज करता तुम्ही, त्याच्यानंतर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड होती आणि फॉर्म्युला मेथड होती. त्याला काय करत होते तुम्ही, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत होते. आणि एक असाही पार्ट होता त्यामध्ये की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे, पण त्याच्यात जर सबस्टिट्यूट घेतलं तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट होत होतं आणि त्याला तुम्ही सॉल्व्ह करत होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल, x⁴ प्लस 2x² प्लस 3 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही. म्हणजे इथं पुट काय घ्याल तुम्ही, x² इक्वल टू m. x² इक्वल टू m जर घेतलं तर आपल्याला m² प्लस 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट झालं. नंतर तुम्ही त्याला आपल्या मेथडला सॉल्व्ह करत होते. अरे दरवाजा लावून का, हे झालं. म्हणजे त्या फॉर्म मध्ये नव्हतं, पण त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून त्याला काय केलं होतं, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं आणि आपल्याला काय मिळवलं त्याला, म्हणजे त्याला आपण सॉल्व्ह केलं आणि मग त्याचे रूट केले, मग त्याला रिसब्स्टिट्यूट व्हॅल्यू केला. म्हणजे त्या फॉर्म मध्ये नसताना त्या फॉर्म मध्ये करून क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून त्याचे रूट फाइंड आउट केले होते. बस जितक्या गोष्टी तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बघितल्या असेल तितक्याच गोष्टी तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये बघायच्या. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सरळ सरळ ह्या गोष्टी येतात. कोणत्या, डिफरन्शियल इक्वेशन, जसं याचं सोल्युशन काय, अल्फा आणि बीटा. डिफरन्शियल इक्वेशन कोणाला म्हटलं जाते, डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे त्यामध्ये डिफरन्शियल कोएफिशियंट असते, डिपेंडंट व्हेरिएबल असते, इंडिपेंडंट व्हेरिएबल असते. ते चॅप्टर सुरू झाल्यानंतर सांगेल तुम्हाला. म्हणजे असं लक्षात घ्या, फक्त असं असते डिफरन्शियल इक्वेशन, x * d2y/dx², सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, प्लस y * dy/dx प्लस 3 इज इक्वल टू 0 किंवा x इक्वल टू 0. याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय राहील, याच्यामध्ये x राहील, y राहील आणि डेरिव्हेटिव्ह राहील, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर. ठीक आहे, याला डिफरन्शियल इक्वेशन म्हटलं जाते. जसं इथे याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात तसं याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. जसं याचे रूट असतात अल्फा आणि बीटा, तर याचं रूट जे असते, म्हणजे याचं जे सोल्युशन असते, याचं सोल्युशन असते एक इक्वेशन, जसं y इक्वल टू 3x प्लस 4b, किंवा असंही म्हटलं चालते y इक्वल टू a इंटू साइन x प्लस b cos x. जसं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं हे सोल्युशन आहे, तसं डिफरन्शियल इक्वेशनचं जे सोल्युशन असते ते एक इक्वेशन असते. लक्षात आलं का? क्वाड्रॅटिक इक्वेशन असताना याचा x इक्वल टू 2 व्हॅल्यू मिळतात, हे सोल्युशन होते. तसं डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन हे एक इक्वेशन असते. जसं हे याचे रूट आहेत का नाही, तसंच या चॅप्टर मध्ये या इक्वेशनचं हे सोल्युशन आहे का नाही हे बघितलं जाईल. दुसरं, इक्वेशन दिलं तर आता जसं इथं 2 रूट दिले तर तुम्ही त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं, तसंच इथं इक्वेशन दिलं तुम्हाला तर त्याच्यापासून डिफरन्शियल इक्वेशन बनवणं. समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन, नेक्स्ट होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड. तसंच डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला सोल्युशन करायचं आहे, मग त्याच्या वेगवेगळ्या मेथड. जसं इथं फॅक्टरायझेशन मेथड होता, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड होता आणि फॉर्म्युला मेथड होते. तसंच याप्रमाणे इथं सुद्धा काय राहील, व्हेरिएबल सेपरेबल मेथड असेल. त्याच्यानंतर व्हेरिएबल सेपरेबल मेथडमध्ये जसं हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, मग ज्यामध्ये सेपरेट केल्या जात नाही पण सबस्टिट्यूट जर केलं तर तिथं सेपरेट होते, तसं एक इक्वेशन, तशी एक मेथड त्याला सॉल्व्ह करण्याची आणि एक लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची मेथड. अशा टोटल एकूण 4 मेथड येते. आणि त्याच्यानंतर मग त्याचं अप्लिकेशन आहे. अप्लिकेशन म्हणजे वर्ड प्रॉब्लेम. एखादा समजा जसं तुम्ही असं म्हणता की बॅक्टेरियाची ग्रोथ
एका तासात इतकी होते तर 10 तासात किती होईल, किंवा एखाद्या गावाची लोकसंख्या सुरुवातीला समजा 50,000 असेल तर 10 वर्षांना किती असेल, किंवा एखादा व्यक्ती बायोलॉजीच्या फील्डमध्ये जर असं म्हटलं आपण एखादा व्यक्ती डेथ जर झाला तर त्याचा पोस्टमॉर्टम करतात. त्या पोस्टमॉर्टम मध्ये आपण सांगतो ना किती तासापूर्वी हा व्यक्ती डेथ झाला होता, ते सुद्धा डिफरन्शियल इक्वेशन काढून दे. समजलं का, किती तासापूर्वी. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल तुमच्या फिजिक्स मध्ये न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आहे, टेम्परेचर ऑफ बॉडी, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, हे सगळं काही डिफरन्शियल इक्वेशन त्यांना दिलेलं आहे. अशा वेगवेगळ्या बॅक्टेरियाची ग्रोथ असो, पॉप्युलेशन असो किंवा रेट चेंज असो, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. असं हे चॅप्टर डेरिव्हेटिव्ह वेगळं आणि डिफरन्शियल इक्वेशन वेगळं. समजलं का, डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या मेथडनं काढतात त्याला डिफरन्शिएशन असं म्हटलं जातं त्या प्रोसेसला. कळलं. आता पाहू आपलं कंटिन्यू वालं चॅप्टर. असं राहील या चॅप्टरची समज. आपलं सुरू होतं त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं मी, बघा आता हे थिअरम तुम्हाला डायरेक्ट फोटो पाठवतो. तुम्हाला जर समजले ठीक, नाही समजले तर राहू देतात, लास्टमध्ये प्रूफ केली. अगोदर मी तुम्हाला आपल्याला किती थिअरम आहे ते सांगतो. पहिल्या स्टार्टिंग वेक्टरच्या चॅप्टरमध्ये पहिले 4 थिअरम राहतात. एक थिअरम तुम्हाला मी त्या दिवशी सांगितला होता, पहिला थिअरम, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट. लक्षात घ्या, ते बुकमध्ये आहे तुमच्या, किंवा मी डायरेक्ट तुम्हाला फोटो पाठवतो ग्रुपवर, त्याच्यावरून बी आपण बघा. पहिला थिअरम काय सांगते आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी की 2 वेक्टर हे कोलिनियर केव्हा असतात, किंवा कोलिनियर असतात. 2 वेक्टर कोलिनियर केव्हा होतील, स्केलर मल्टिपल. व्हेरी गुड. एक वेक्टर जर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये असेल तर आपण असं सांगू शकतो की 2 वेक्टर हे कोलिनियर आहेत. म्हणजेच पहिली कोलिनियर असण्याची कंडिशन हे 11 नुसार होतं असं समजा अगोदर. म्हणजे ए वेक्टर इज इक्वल टू लॅम्बडा बी वेक्टर, हे सांगते आपल्याला 2 वेक्टर कोलिनियर आहेत. दुसरी गोष्ट, लिनियर कॉम्बिनेशन तुम्हाला माहित आहे. 2 वेक्टर दिले, 2 किंवा 3 वेक्टर जर दिले, 2 वेक्टर देऊ का 3 वेक्टर देऊ, त्याचं लिनियर कॉम्बिनेशन लिहायचं असेल तर त्या ठिकाणी जितके वेक्टर असतील तितके स्केलर एक्झिस्ट असायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं ए वेक्टर आहे आणि बी वेक्टर आहे, हे झाले 2 वेक्टर, आणि यांचं लिनियर कॉम्बिनेशन जर आपल्याला लिहायचं असेल तर त्या ठिकाणी 2 स्केलर एक्झिस्ट व्हायलाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल m × n, 2 वेक्टर आहे आणि 2 स्केलर आहे, यांचं लिनियर कॉम्बिनेशन जर लिहायचं असेल तर एक स्केलर घ्यायचा, त्याच्यासोबत एक वेक्टर घ्यायचा, प्लस दुसरा स्केलर घ्यायचा, त्याच्यासोबत दुसरा वेक्टर घ्यायचा. हे झालं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 2 वेक्टर्स. Here m and n आर द स्केलर. जर 2 वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन हे 0 1 असेल तर समजायचं की ते 2 वेक्टर हे कोलिनियर आहे. कोलिनियरची सेकंड कंडिशन अकॉर्डिंग टू द 12. 2 वेक्टर m a वेक्टर प्लस n b वेक्टर यांचं लिनियर कॉम्बिनेशन जर 0 1 असेल तर ते 2 वेक्टर कोलिनियर होतील. जर तुम्हाला प्रूव्ह जर करायला सांगितलं 2 वेक्टर कोलिनियर आहे तर तुम्ही फक्त इतकं दाखवायचं, एक तर स्केलर मल्टिपल दाखवा. जर पॉईंट दिले तुम्हाला तर स्केलर मल्टिपल दाखवा. पॉईंट नाही दिले आणि तुम्हाला जर फक्त काय 2 वेक्टर दिले तर त्यावेळेस त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 दाखवा. लिनियर कॉम्बिनेशन 0 दाखवलं म्हणजे 2 वेक्टर कोलिनियर होतात. कळलं. दुसरं, आणि आय थिंक त्या दिवशी आपण या थिअरमच्याशी बोललो होतो. दुसऱ्याचं कोप्लेनर वेक्टर कुणाला म्हणतात, हे ऍक्च्युअली मुलांना सांगितले मी का. कोप्लेनर वेक्टर कोणाला म्हटलं जाते, कोप्लेनर वेक्टर्स आहे सेम प्लेन और पॅरलल प्लेन. बघा ही समजा भिंत आहे किंवा हा बोर्ड आहे, या बोर्डवर मी किती लाईन काढल्या म्हणजे ते वेक्टर्स आहे, आणि हीच भिंत जर मी अशी समोर, हेच बोर्ड मी समोर करत त्या भिंतीपर्यंत नेलं तर सारखंच झालं ना. म्हणजे एका प्लेन मध्ये किंवा पॅरलल प्लेन मध्ये असलेले 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर जर एका प्लेन मध्ये असतील किंवा पॅरलल प्लेन मध्ये असतील तर आपण असं म्हणू शकतो ते वेक्टर कोप्लेनर होतात. आता यातला थिअरम आहे कोप्लेनर साठी थिअरम. जसं ह्या 2 कंडिशन होत्या तसंच तिकडे जर
दोन वेक्टर असं समजू आपण कोप्लेनर साठी काय बघा, दोन वेक्टर हे नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर असतील. दोन वेक्टर नॉन झिरो नॉन कोलिनियर म्हणजे ते दोन झिरोही नाही आहे आणि कोलिनियर सुद्धा नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असे आहे, एक वेक्टर झालं ओ ए वेक्टर, ओ बी वेक्टर, हे ए वेक्टर, हे बी वेक्टर. हे दोन वेक्टर कोलिनियर नाही आहेत, नॉन कोलिनियर आहेत. कोलिनियर जर असते तर एका लाईन मध्ये आले असते. दोन वेक्टर जर कोलिनियर नॉन झिरो आहे, नॉन कोलिनियर आहे, अशा वेळेस त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन हे या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन कशात दाखवलं जाईल तर एका त्याच प्लेन मधील असलेल्या, म्हणजे याच प्लेन मध्ये एक वेक्टर असेल, समजा ते वेक्टर आर वेक्टर आहे, ओपी म्हणजे आर वेक्टर आहे. दोन वेक्टर जे नॉन झिरो आहे, नॉन कोलिनियर आहे, म्हणजे ते कोप्लेनर आहे आणि त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन हे युनिकली त्याच प्लेन मधील म्हणजे त्याच्यासोबतच कोप्लेनर असलेल्या एका वेक्टरनं दाखवल्या जाते आणि ते युनिकली दाखवल्या जाते. दुसऱ्या कोणत्याच मेथडनं त्याला दाखवू शकत नाही. समजलं का? दोन वेक्टर जे नॉन झिरो आहेत, नॉन कोलिनियर आहेत, त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन हे त्याच प्लेन मधील असलेल्या एका वेक्टरनं दाखवल्या जाते. म्हणजेच आर वेक्टरने या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन जर दाखवायचं असेल तर एम ए बार प्लस एन बी बार. समजलं का काय म्हटलं मी? दोन नॉन झिरो वेक्टर आहेत, नॉन कोलिनियर आहे. नॉन कोलिनियर इतकं लक्षात ठेवा, नॉन झिरो असतील तर ठीक आहे. नॉन कोलिनियर वेक्टर, टू वेक्टर्स A वेक्टर आणि B वेक्टर आर नॉन कोलिनियर बट कोप्लेनर आणि त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन हे त्याच प्लेन मधील म्हणजे त्याच्या दोन वेक्टर सोबत जो कोप्लेनर असेल तर त्या कोप्लेनर वेक्टरनच दाखवल्या जाते. म्हणजे त्यांच्यासोबत जो कोप्लेनर असेल तो आणि त्यानंच दाखवल्या जाते आणि युनिकली दाखवल्या जाते. दुसऱ्या कोणत्याच वेक्टरना दाखवल्या जाऊ शकत नाही. समजलं का? याचा अर्थ काय? ए वेक्टर, बी वेक्टर आणि आर वेक्टर हे तिन्ही कोप्लेनर आहे. समजलं? ही आहे कोप्लेनरची कंडिशन. दुसरं आणखी याची कोप्लेनरची दुसरी कंडिशन आहे. ही झाली पहिली. कोप्लेनर दाखवायचं असेल जसे हे बघा, हे दोन होते स्केलर मल्टिपल कोलिनियर, दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन झिरो कोलिनियर. तसंच या ठिकाणी जर तीन वेक्टर ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर यांचं लिनियर कॉम्बिनेशन जर झिरो होत असेल तर ए वेक्टर एम ए वेक्टर प्लस एन बी वेक्टर प्लस के सी वेक्टर इज इक्वल टू झिरो. तीन वेक्टर आहे, ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर आणि तिघांचं लिनियर कॉम्बिनेशन झिरो येत असेल तर असं समजायचं की ते तीन वेक्टर कोप्लेनर आहेत. समजलं का? फक्त हे युनिकली दाखवल्या जाते. ही तीच कंडिशन आहे, ही तीच कंडिशन आहे. जर आपल्याला दोन वेक्टर, तीन वेक्टर जर कोप्लेनर दाखवायचे असतील एक तर त्याचा तिघाचं लिनियर कॉम्बिनेशन झिरो दाखवा किंवा एका वेक्टरनं दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन दाखवा, तेव्हा ते दोन वेक्टर कोप्लेनर होते. आणि एक चौथ्या नंबरचा थेरम असा आहे, तीन नॉन झिरो नॉन कोप्लेनर वेक्टर, नॉन कोलिनियर नाही म्हणत आहे, तीन नॉन झिरो, थ्री नॉन झिरो वेक्टर्स, नॉन कोप्लेनर वेक्टर आणि या तिघांचं लिनियर कॉम्बिनेशन हे युनिकली स्पेस मधील असलेल्या एका वेक्टरनं दाखवल्या जाते. म्हणजे बघा, तीन असे वेक्टर जे नॉन कोप्लेनर आहेत. म्हणजे आपला एक्स एक्सिस म्हटलं, वाय एक्सिस म्हटलं आणि हा झेड एक्सिस. हे लक्षात आहे सगळ्यांच्या? एक्स एक्सिस, वाय एक्सिस, झेड एक्सिस, थ्री डायमेन्शनल जॉमेट्री. हे वेक्टर या प्लेन मध्ये नाही आणि ते वेक्टर या प्लेन मध्ये नाही आणि हे वरचं वेक्टर या दोघांच्या प्लेन मध्ये नाही. म्हणजे तीन वेक्टर काय झाले आहेत? नॉन कोप्लेनर वेक्टर आहे. थ्री नॉन कोप्लेनर वेक्टर. या तिघांचं लिनियर कॉम्बिनेशन हे स्पेस मधील असलेल्या म्हणजे या ठिकाणून असं इकडे जी लाईन येईल हे झालं स्पेस मधलं वेक्टर. या तिघाचं लिनियर कॉम्बिनेशन हे स्पेस मधील असलेल्या एका आर नावाच्या वेक्टरनी जनरल
R नावाच्या वेक्टरनी दाखवल्या जाईल आणि ते युनिकली दाखवल्या जाईल, दुसऱ्या कोणत्याच पद्धतीने दाखवू शकत नाही. समजलं का? म्हणजे असं म्हणू शकतो आपण R वेक्टर हे स्पेस मध्ये असेल, 3 वेक्टर आहेत, A वेक्टर, B वेक्टर आणि C वेक्टर. समजून झालं का? R वेक्टर इक्वल टू A वेक्टर, B वेक्टर, C वेक्टर आणि तिघाचं लिनियर कॉम्बिनेशन अल्फा, बीटा आणि गॅमा हे 3 स्केलर झाले. तिघाचं लिनियर कॉम्बिनेशन, या तिघांचं लिनियर कॉम्बिनेशन जे नॉन कोप्लेनर वेक्टर आहेत तिघं, त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन हे स्पेस मधील असलेल्या एका वेक्टरनी दाखवल्या जाते, जनरलाइज वेक्टरना, आणि युनिकली त्यांना दाखवल्या जाईल, दुसऱ्या कोणत्याच वेक्टरना दाखवल्या जाऊ शकत नाही. समजले पाच थेरम? लक्षात आला का तुमच्या? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. पहिल्या 2 कंडिशन समजल्या का तुम्हाला कोलिनियरच्या? दुसऱ्या कोप्लेनरच्या समजल्या का? हा. तिसऱ्या याच्यात काही डाऊट आहे का? असेल तर सांगा. बघा आता तुम्हाला थेरम सांगतो, म्हणजे हा थेरम मी तुम्हाला सांगितलाय पहिला आणि हे सुद्धा तुम्हाला सांगितलंय. आता याचा दुसरा थेरम सांगतो, हे त्या दिवशी घेतलेलं आहे. जेव्हा तुम्हाला मी त्याचा फोटो काढेल तर तुम्हाला सहज लक्षात येऊन जाईल. टार्गेट मधून जर बघा T1, T2 वगैरे असं घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड वाटेल ते, किंवा नवनीत मध्ये घेतलं तर ते कॉम्प्लिकेटेड वाटेल. जे या नोट्स मधून काढेल आहे सेम, 1 to 1 तसंच सेम आहे. फक्त कसं आहे की छोटे छोटे अक्षर आहेत, छोट्यामध्ये तुम्हाला भरपूर काही व्यवस्थित समजेल, मार्क तेवढेच मिळतात. हे हा थेरम सांगितला होता मी तुम्हाला, पुन्हा सांगू? सांगा पुन्हा? ठीक आहे. पहिला सांगतो, दुसरा सांगतो आणि तिसरा सांगतो. फक्त मी म्हणजे थोडक्यात इथं वर्ड कमी यूज करेल आणि तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये जसं लिहिलेलं आहे त्याप्रमाणे करा, पण जे सांगेल तेवढ्याच गोष्टी त्यामध्ये आहे. बघा पहिला थेरम, स्केलर मल्टिपल आहे. आपण त्या दिवशी सांगितलं स्केलर मल्टिपल असेल तर 2 वेक्टर स्केलर मल्टिपल जर असतील तर आपण असं म्हणू शकतो की ते कोलिनियर म्हणजे पॅरलल आहे. मग त्याच्यात पॉईंट कॉमन असेल तर ते एका लाईन मध्ये येतील, एका लाईन मध्ये येतील, म्हणून ते पॉईंट काय होतात? कोलिनियर होतात. म्हणून हे 2 वेक्टर कोलिनियर. हे झालं आपल्या 11 नुसार. 12 नुसार काय होतं? 12 नुसार थेरम असं सांगतो आपल्याला, जर 2 वेक्टर असं म्हणजे 2 वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्या ठिकाणी 2 स्केलर एक्झिस्ट होतील. बघा थेरम कसं सांगितलंय. थेरम असा आहे की 2 म्हणजे 2 वेक्टर, एक A वेक्टर आणि B वेक्टर, हे 2 वेक्टर कोलिनियर असतील तर त्या ठिकाणी 2 स्केलर एक्झिस्ट होतील आणि अशा प्रकारे एक्झिस्ट होतील की त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन हे 0 असेल. आणि त्याला मग प्रूव्ह कसं करायचं तर ते सांगतो. बघा स्टेटमेंट तुमच्या लक्षात यायला पाहिजे. काय म्हटलंय मी? 2 वेक्टर A आणि वेक्टर B आर कोलिनियर, then there exist 2 scalar, suppose let scalar m and n. जर 2 वेक्टर कोलिनियर असतील तर त्या ठिकाणी 2 स्केलर एक्झिस्ट होतीलच आणि अशा प्रकारे होतील सच दॅट their linear combination, word यूज करून राहिलो पण लिहितो मी एक्सप्रेशन मध्ये, their linear combination that is m a bar plus n b bar equal to 0. हे आहे आपल्या स्टेटमेंट थेरमचं. म्हणजे याला प्रूफ कसं करायचं? तर प्रूफ कसं? सपोज असं म्हणू आपण, A vector and B vector are collinear. जर 2 वेक्टर कोलिनियर होत असतील तर आपल्याला अगोदरली माहिती पाहिजे, म्हणजे काही आपल्याला गोष्टी अगोदरल्या माहित पाहिजे कोलिनियर असण्याची. ही जी कंडिशन माहित होण्याच्या अगोदर तुम्हाला काय माहित आहे की ज्याच्यावरून आपण सांगू शकतो 2 वेक्टर कोलिनियर आहे? स्केलर मल्टिपल. मग इथं सपोज आपण असं समजू की A वेक्टर आणि B वेक्टर हे कोलिनियर आहे. कोलिनियर जर असतील तर त्या ठिकाणी एक स्केलर एक्झिस्ट होईल, म्हणजे कोणता? A बार इक्वल टू लॅम्बडा B बार. लॅम्बडा इज ए स्केलर होईल नाही तर हे आपल्याला अगोदर याच्यानुसार माहिती आहे. मग A बार इज इक्वल टू हे इकडे प्लस इकडे आले तर मायनस इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ इकडे मिळून टाकतो मी.
याचं मिनिंग होईल 1 इंटू ए बार प्लस मायनस लॅम्बडा इंटू बी बार इज इक्वल टू 0. पुट 1 इक्वल टू m and मायनस लॅम्बडा इज इक्वल टू n. असं जर पुट केलं तर आपल्याला मिळेल m a बार प्लस n b बार इक्वल टू 0. स्केलरच आहे ते 1 आणि मायनस लॅम्बडा. म्हणजे बघा त्या ठिकाणी दोन स्केलर एक्झिस्ट झाले कोणते m आणि n. म्हणजे जर दोन वेक्टर आपण स्टेटमेंट असंच म्हटलं या ठिकाणी दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्या ठिकाणी दोन स्केलर एक्झिस्ट होतील कोणते सपोज m आणि n आणि अशा प्रकारे एक्झिस्ट होईल की त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 असेल. आता याच्या उलट प्रूव्ह करून दाखवावं लागेल आपल्याला. कन्व्हर्सली त्याच्या उलट काय होईल त्याचा असं समजू आता म्हणजे इकडून आता इकडे जाते दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन आहे m a बार प्लस n b बार इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग हा इकडे आहे प्लस इकडे गेला तर मायनस m a बार इज इक्वल टू मायनस n b बार. m इकडे मल्टिप्लाय केला तर डिवाइड a बार इक्वल टू मायनस n अपॉन m b बार. म्हणजे a इज अ स्केलर मल्टिपल ऑफ b and a is a scalar multiple of b, that is a vector and b vector are समजलं का. असं आपल्याला पहिला थेरम आपण प्रूव्ह करू शकतो. बस एवढंच आहे. त्याच्यापेक्षा शॉर्ट लेसन त्या बुक मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं. समजला थेरम फोटो तुम्हाला सेंड करतो. दुसरा हे झाल्या कोलिनियरच्या दोन कंडिशन. आता कोप्लेनर साठी बघू आपण. कोप्लेनर साठी काय सांगितलं जातं आणि त्याला सुद्धा आपल्याला युनिकली प्रूव्ह करायचं आहे. याच्यात तुम्हाला काय प्रूव्ह केलं कन्व्हर्सली प्रूव्ह केलं त्याच्यात युनिकली त्याच्यात काय म्हटलेलं आहे ए वेक्टर स्टेटमेंट सांगतो तुम्हाला असं म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. काय करू त्याच्यात असं वेक्टर त्याच्यात तुम्हाला पॅरलल लॉचा यूज करावा लागेल. इफ ए बार अँड बी बार म्हणजे आपलं स्टेटमेंट सांगतो तसं मला येते असं काही नाही पण आपलं स्टेटमेंट जसं आहे तसं सांगतो. इफ ए बार अँड बी बार आर टू नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर then any vector r bar coplanar with them can be uniquely expressed as the linear combination of a vector and b vector, that is x a bar plus x a bar plus y b bar where x and y are scalar. बघा आता काय म्हटलं दोन वेक्टर आहे जे नॉन झिरो वेक्टर आहे नॉन कोलिनियर वेक्टर आहे कोप्लेनर साठी सांगतो. दोन वेक्टर आहेत एक ए वेक्टर आहे तिथं स्केलर एक्स वाय यूज केला आपण अल्फा बेटा यूज केला. ठीक आहे कोणता यूज केला ते प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही तुमच्या वर्डमध्ये लिहू शकता. दोन वेक्टर आहे एक ए वेक्टर आणि बी वेक्टर. या दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन हे त्याच प्लेन मधील असलेल्या आर नावाच्या वेक्टरनी युनिकली दाखवल्या जाते असं म्हटलं. दॅट इज असं म्हणू शकतो आपण एक्स ए बार प्लस y b bar is equal to r bar. असं करावं लागेल याच्यात ओ ए वेक्टर हा ओ बी वेक्टर याला म्हटलं आपण ए वेक्टर याला म्हटलं आपण बी वेक्टर आणि याच प्लेन मध्ये म्हणजे हे दोन नॉन कोलिनियर वेक्टर झाले आणि एक ओ पी नावाचा वेक्टर आहे आणि त्याचं पोझिशन वेक्टर आहे ओ पी या पॉइंटचं पोझिशन वेक्टर आहे आर बार. आपण काय करून राहिलो की याला हा जो ओ ए आहे आणि हा ओ बी आहे ओ ए ला पॅरलल
डी टी वेक्टर घेतला आपण ओ ला पॅरलल आणि ओ बी ला पॅरलल ओ पी वेक्टर घेतला म्हणजे हा झाला पॅरललोग्राम आणि पॅरललोग्रामचा नाव आपल्याला यूज करता येतो ना पॅरललोग्राम लॉ कसा यूज करत असतात कसा यूज करतात पॅरललोग्राम अपोजिट साइड आर कॉन्ग्रुएंट पण पॅरललोग्राम लॉ कसा यूज करतात वेक्टर मधला ऍडिशन वाला एक ट्रायंगल लॉ आहे काय सांगितलं तुम्ही तुम्हाला R1 इक्वल टू म्हणजे त्याच्या डायगोनल दोघांची दोन साइडची सम दाखवल्या जाते त्या दोघांची सम जर दाखवायची असेल तर आर करता दाखवा डायग्राम मध्ये आहे का काही ओ बी ओ एन घेतले ना ठीक आहे ना असं घेतलंय ना अशी डायग्राम बी आणि याला ए वेक्टर म्हटलं ऑब्झर्व तसेच नाव घेतो म्हणजे तुम्हाला सुधी जाईल याला एन म्हणू आपण आणि याला आपण एम म्हणू बघा याचा आर दाखवला जाईल असं म्हटलेलं आहे आता याची जर व्हॅल्यू काढायची आपल्याला बाय पॅरललोग्राम लॉ नुसार दोन स्टेटमेंट घेऊन टाकू येतो ठीक आहे आता हे बरोबर आहे का मला सांगा तुम्ही मी तर काढलं आहे ओ ए वेक्टर आणि ओ एम आणि ओ ए वेक्टर म्हणजे ए वेक्टर आणि ओ बी वेक्टर म्हणजे बी वेक्टर